तर हे गाईज गुड आफ्टरनून, कसे आहेत सगळे? एकवीर आईच्या आशीर्वादाने सगळे चांगले असतील. तर गाईज आज आमचा टास्टा मास्टर बंटी ब्रो त्याचा साखरपुडा आहे. फायनली त्याचा लव्ह मॅरेज सक्सेसफुल झाला आहे आणि तो आता नाही रे, आपला नाही लव्ह मॅरेज. तो आता निघलाय तिथं आतमध्ये, निघतं त्याचे फोटोशूट चालू आहे थोडंफार. जस्ट काढला सामान, हे तिघे जण आहे तिथं. हे चला रे फटाफट, माझं चालू करायचं आहे. चला आता तिथं भाई लोक आलेत आपले. भाई बंटी भाई फुल खुश आहे. कुणाल मास्टर इथे, बाकीचे मास्टर आहेत आपले बाकीचे तिथे आहे गाईज. गाईज जस्ट आम्ही निघलो गावात ना. मी कुणालच्या बाईकवर चाललोय. कुणाल एकटाच होता. कुणालला बोललो अरे चल रे मी पण येतो. नाही रे कुणाल लाजत होता. तर चला काल्लेरला गेल्यावर भेटू आपण. वाजवताना डायरेक्ट मित्राचा साखरपुडा आहे. पुढे हरीश मामा चाललाय आणि त्याच्या गाडीवर त्याची गाडी हर्षद चालवते, नवीन ड्रायव्हर. मारीला ठेवील काय शेतात. नवरा आला वेशी पाशी. हाय टाटा 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 वरोडे. जस्ट पोचलो आम्ही इथं. आता इथनं वाजवत जायचं आतमध्ये. नवऱ्याची बहीण इको मध्ये तिला आणली इको. आता काय जवळच्या जवळ काय करशी ना. ही पण इको मध्ये. नवऱ्याची बहीण इको मध्ये असून दे बाबा. जवळच्या जवळ चालते. तुम्ही टोपल्या घेतले पण तुम्हाला टोपले टाकल्यावर घेऊन नाचायला लागेल. नाचशाल ना टाकल्यावर घेऊन. कशी दाखव. हा टाकल्यावर घेऊन. खुश है जेठालाल खुश है. दया भाभी को लेने जा रहे हैं. लेने नहीं, अभी नहीं लेने. अप्रैल में अभी नोंदणी करने के लिए जा रहे हैं. आता लायसन फॉर्म भरायला झाले. लर्निंग लायसन.
वहिनी आले पेढे वाटायला आम्हाला बँडवाल्यांना पाया नाही पराचा पाया पडते पैसे तरी टाका 100 100 नोट गूगल पे 100 रुपये प्राप्त हुए पेढा खावाणू છે તમે गाईज मला फायनली रुपांश भेटले. रुपांश काही बोला का तुला? अरे काहीतरी बोल भाई, अरे काहीतरी बोल. अरे बोल जे काही नको नाही, काहीतरी बोल शिजे तू बोल. गाईज लाईक करो शेअर करो काहीतरी बोल. रील्स टाकू राहिलेस वाटतं हा. अरे तुझ्या ब्लॉग मध्ये तू पक्की मस्ती करते यार, माझी पण कर. कल्ला नको काय लावायचा कुठं केक कापायला? कोणचा माहित नाही तुला? केक कापायला गेली ना माहित नाही? अरे असा कसा तू इकडे. गाईज फायनली आपल्याला सॅमिदा भेटले. सॅमिदा जरा 2 शब्द आपल्या पब्लिक साठी बोल. काही नाही तशी आपला काल्लेरला आल्या साखरपुऱ्याला, बाकी काही नाही. मला वाटला साखरपुरा चालू असेल, पण बघता इथं साखरपुरा संपले म्हणजे जेवणाचे टाइमावर झाले वाटते. जास्त बसायचे गरज नाही, उठाताना जेवायचा. तू ते टाटा होईल डायरेक्ट बाणं वारून ठेवलं असतील. ए रुपांश अरे बोल ना काहीतरी यार, काय तू असं करतोस? अरे तुझ्या ब्लॉग मध्ये तू किती बोलतो रे यार? धोका कसा झाले नाही? तू जेवायला आले का फक्त? करते यार काय सॅमिदा आता कुठं जाणार इथून? मग इथून चाललो आता पनवेलला. ओके ओके. आजचा कार्यक्रम फीड 11 दिवस पहिले गेलो साड्यांच्या प्रमोशनला, त्याच्यानंतर इथं आलो. आता इथं जायचा पनवेलला. ओके ओके. पापलेटनं सुरमया खायला. म्हणजे आणखी मी येऊन जाशील का तू? इथं जेवण नाही खाणार. जेवण काही डोक्या वाहणार लागले लांब नाही वाचू नको आता. म्हणते त्याच्या हातात ब्रँड, तो ब्रँड आपण बघू कोणचा ब्रँड. हे तो लावणी वाली है. एक ठुमका हो जाए. पिणार तू? पिणार डोक्यावर येऊन नाच ना एकदा. नाच. अरे कमर गाईज आमच्या अगोदर नवरा नवरीने कावकावची पंगत मांडले अगोदरच. त्यांच्यासोबत मित्र आहे. नली घे ना. नवरीने घेतले नल्ली आणि बंटाने घेतले नुसते डाल 3 भाकरी खाल्ल्या. याच्या अगोदर 3 भाकरी खाल्ल्यात. आता ती जी उरले फक्त ती तुकडा. आणि कोण आहे? मगर सासूने सांगितले. चला आम्हाला भरपूर भूक लागली, आम्ही पण जेवायला जातो. आमचा अपमान केला हे जेवण घेऊन यायला डायरेक्ट नाली गायब पाण्याची स्पीड तरी बरोबर. हे घास बरोबर प्रेमाशी काळजी येता का जाणी ते भाकरी जा बरोबर हो. काही जस्ट घेतला जेवण, आता फोडतो टाटाला, उलटा पाडतो डायरेक्ट. इकडे बघा आपला मास्टर. तू जेव बघा आता सुपाऱ्या करूनच देईल. आता सुपाऱ्या शोधण्याचा कार्यक्रम होईल. काळज्या टाका देईल काळज्या. आता हात दवले तो पाणी पिवायला परत. मग तो आता निंबूचं पाणी दिलं तो याने पिलता हात दवाला बंट्याचा नाही मल्हार शक्यच नाही. गाईस घरी जायचा टाइम झाला, आता वाजवायचंय नाही इथं निघायचं लगेच. सगळी पब्लिक रेडी झाली आहे सध्या. आता बोरीला वाटते बोर पिकल असं वाटते. बोरीला आता बोरीला बोरच पिकवायचा फक्त. आपली पब्लिक चला वाजवताना दाखवतो डायरेक्ट.
गाईज भरपूर लेट ब्लॉग झाला आहे, कारण तर मोबाईल माझा भरलेला होता, तो खाली नाही झाल्यामुळे लेट ब्लॉग पडतोय हा. तर जर काही तुम्हाला आवडला असेल तर जास्त काही नाही, लाईक शेअर कमेंट. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशा नवीन ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत गाईज बाय बाय.